देवाच्या वचनाकडे आपण जाऊ. पिता पुत्र पवित्र आत्म्याला टाळ्या वाजवू आणि पुन्हा आपण कारण आदरास योग्य परमेश्वर केवळ तोच आहे. आणि म्हणून प्रभूची स्तुती असो या सणाबद्दल की परत एकदा प्रभूने आपल्या सर्वांना एकत्र केलं, त्याच्या चरणी येण्याची संधी दिली, त्याबद्दल जिवंत देवाला मी धन्यवाद देतो. हा समय की आपण परमेश्वराकडून ऐकावं, त्याची वाणी आपण जाणून घ्यावी, परमेश्वराची इच्छा आपल्याला कळावी. आणि म्हणून दर रविवारी किंवा ज्या ज्या वेळेस आपण एकत्र येतो त्यावेळेस आपण देवाच्या वचनातून ऐकतो. याच्या मागचं कारण हे आहे की आता आपण परमेश्वराचं ऐकावं, परमेश्वराची इच्छा आपण जाणून घ्यावी. ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, आराधना करतो, देव आपलं ऐकतो. पण ज्यावेळेस परमेश्वराचं वचन आपल्याकडे येतं त्यावेळेस आपण देवाचं ऐकतो. म्हणून या दोघं गोष्टी व्हायला पाहिजे. इंग्रजीमध्ये एक शब्द आहे कम्युनिकेशन. कम्युनिकेशन या शब्दाचा अर्थ होतो संभाषण. संभाषण केव्हा म्हटलं जातं? ज्यावेळेस दोघं बाजूने बोललं जातं. समजतं का तुम्हाला? त्याला संभाषण म्हणतात, कम्युनिकेशन म्हणतात. जर एका बाजूने बोललं जात असेल ना त्याला संभाषण नाही म्हणत, किंवा नुसतं ऐकलं जाते याला संभाषण नाही म्हणत. संभाषण या शब्दाचा अर्थ असा होतो की बोललं जाणं दोघं बाजूने. मी काहीतरी बोलतोय, समोरचा उत्तर देतोय, समोरचा काहीतरी बोलतोय, मी उत्तर देतोय, याला म्हणतात संभाषण, याला म्हणतात कम्युनिकेशन. परमेश्वर हा फक्त आपल्याला ऐकवत नाही, तर परमेश्वर आपल्याशी संभाषण करू इच्छितो, तो आपल्याशी बोलू इच्छितो. म्हणून आपण प्रार्थना करतो, देवाला तो ऐकतो. आपण आराधना करतो, ती परमेश्वर ऐकतो. पण परमेश्वराची अशी अपेक्षा आहे त्यानंतर की तुम्ही पण देवाचं ऐका, परमेश्वराची इच्छा जाणून घ्या, परमेश्वराचं मन जाणून घ्या. परमेश्वर तुमच्याशी आणि आपल्याशी काय बोलू इच्छित आहे याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तेव्हा ते कम्युनिकेशन पूर्ण होतं, तेव्हा ते संभाषण पूर्ण होतं. नाही तर ते संभाषण अपूर्ण आहे. बऱ्याचदा तेच होत आहे की विश्वासणारे जे आहेत ते फक्त देवाला ऐकवतात की देवा माझं हे ऐक, देवा माझं ते ऐक, देवा मी ही प्रार्थना करतो, देवा माझी ही विनंती आहे, देवा माझा आजार बरा कर, देवा मला संकटातून काढ, देवा माझी समस्या दूर कर, देवा माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. प्रत्येक गोष्टीसाठी आज प्रत्येक व्यक्ती जगातला, तो धर्मी असो विधर्मी असो, तो कोणत्याही देवाला मानणारा असो, त्याचं एकच गाणं घेऊन तो परमेश्वराकडे जातो. तो कोणत्याही देवाला मानणारा असो, तो फक्त मागायसाठीच त्या ठिकाणी मंदिरामध्ये जातो किंवा चर्चमध्ये जातो. आणि तुम्ही आणि मी तर जिवंत देवाची लेकरं आहोत. परमेश्वर जो तुमचा आणि माझा परमेश्वर, ज्याच्यावर तुम्ही आणि मी विश्वास ठेवतो, तो केवळ ऐकणारा परमेश्वर नाही. समजते का? तो केवळ ऐकणारा नाही, तो केवळ बघणारा नाही, तर तो बोलणारा परमेश्वर आहे. हालेलुया. परमेश्वर अब्रामाशी बोलला, परमेश्वर मोशेशी बोलला, परमेश्वर एलिशाशी बोलला, परमेश्वर जो आहे तो सर्व त्याच्या संदेशांशी बोलला, परमेश्वर इस्रायल लोकांशी बोलला. आणि आज तो परमेश्वर तुमच्याशी आणि माझ्याशी पण बोलत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस परमेश्वराने त्याच्या एकुलत्या एका मुलाला या जगामध्ये 2000 वर्षापूर्वी पाठवलं, याच्या मागचं कारणच हे होतं की परमेश्वराची इच्छा होती की प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्यांनी तुमच्याशी आणि माझ्याशी बोलावं. हालेलुया. त्यांनी तो संदेश घेऊन प्रभू येशू ख्रिस्त आला की पश्चाताप करा कारण देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. पश्चाताप करा, पापापासून फिरा कारण देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त फक्त चिन्ह चमत्कार करण्यासाठी या जगात आला नाही, केवळ आरोग्य देण्यासाठी आला नाही, केवळ चमत्काराचे प्रयोग करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला नाही, तर येशू ख्रिस्ताचा या जगात येण्याचा उद्देश होता की देवाची वाणी जी आहे, परमेश्वराचा संदेश जो आहे, देवाचा मेसेज जो आहे तो मनुष्यापर्यंत पोहोचवणं हा एकमात्र उद्देश घेऊन प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. हालेलुया. तो एक मेसेंजर होता, जे मेसेज घेऊन, एक संदेश घेऊन प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि देवाची वाणी त्याने तुमच्या आणि माझ्यापर्यंत पोहोचवली. प्रियांनो, हा समय आहे की आपण देवाच्या वाणीकडे लक्ष द्यावं. परमेश्वराची इच्छा. आता इथं आपण सर्वजण बसलेलो आहोत. जर आता पण आपण जर आपली लिस्ट केली ना, प्रत्येकाच्या मनात काही ना काही मागणं असेलच. माझ्या सुद्धा, नुसतं तुमच्याबद्दल नाही म्हणत, माझ्या सुद्धा मनात जेव्हा मी प्रार्थनेला बसतो काहीतरी एक मागणं माझ्या मनात असतंच की देवाकडे मी मागतो. बरोबर आहे की नाही? कारण माझी अपेक्षा आहे की जेव्हा मी देवाकडे मागतो तर देवाने माझी प्रार्थना ऐकावी. कारण माझ्या मनात ते ओझं आहे, माझ्या मनात ती प्रार्थना आहे, माझ्या मनात ती विनंती आहे. आणि म्हणून मला वाटतं की देवाने माझ्या प्रार्थनेकडे लक्ष द्यावं. जेव्हा आपण रडून प्रार्थना करतो, आता बरेच लोक बाहेरून इथपर्यंत आलेले, कशासाठी आले बरं? तुम्ही पिंपळनेर बघितलं नव्हतं म्हणून बघायला आले का? नाही. आमचे तोंड बघायला आले का? नाही. तुम्ही तर आम्हाला ओळखत पण नव्हते. बरोबर आहे. आज अनेक लोक, नवीन लोक आम्हाला या ठिकाणी दिसतात. कशाला आले तुम्ही? आज तुम्ही एक काहीतरी विनंती घेऊन या ठिकाणी आलेले आहात, काहीतरी अपेक्षा घेऊन आलेले आहात. ज्या देवाविषयी तुम्हाला ओळख झालेली किंवा कोणीतरी सांगितलेलं आहे, तो विश्वास घेऊन तुम्ही या ठिकाणी आलेले आहात. काहीतरी गरज घेऊन तुम्ही आलेले आहात. दवाखान्यात एखादा व्यक्ती जातो, चला बुवा सहज डॉक्टरला भेटायला जाऊ असं म्हणून जातो का? चला बरेच दिवस झाले इंजेक्शन टोचलं नाही, आज टोचून घेऊ बा, असं आहे का? आहे का?
बरेच दिवस झाले गोळ्या खाल्ल्या नाही, कडू गोळ्या. आज जाऊ डॉक्टरकडे, डॉक्टरला सांग द्या डॉक्टर काहीतरी द्या काहीतरी. बरेच दिवस झाले कंटाळा आला, काही कधीचा दवाखान्यात आलो नाही, ऍडमिट करा मला 4-5 दिवस. असं आहे का? नाही. ज्यावेळेस व्यक्ती आजारी पडतो, जेव्हा दुखणाईत असतो, तेव्हा त्याला दवाखाना आठवतो, तेव्हा तो दवाखाना. आज आपण जे सर्वजण, मी पण आहे त्याच्यामध्ये, म्हणून मी तुम्हाला सांगितलं, मी तुम्हाला नाही सांगत, मी पण त्याच्यामध्ये आहे. देवाला धरून राहण्यामागे तुमचा आणि माझा स्वार्थ आहे. तुम्ही परमेश्वराला, तुम्ही आणि मी एका विशिष्ट स्वार्थासाठी धरून ठेवलेला आहे. मला माहितीये की मला स्वर्गात जायचं आहे आणि तो एकच मार्ग आहे, कारण प्रभू येशू म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. म्हणून मला माहिती की स्वर्गात जाण्यासाठी मला दुसरे मार्ग नाही, मी कोणताच रस्ता नाही शोधू शकत. हा मार्ग मला धरला पाहिजे, हा माझा स्वार्थ आहे. मला प्रभू येशू ख्रिस्ताला मी सोडणार नाही, कोणतीही परिस्थिती आली तरी. का? कारण माझा एक स्वार्थ आहे की मला प्रभू जिथं तू आहे तिथं मी असावं. हालेलुया. माझ्या आत्म्याचा नाश व्हायला नको, मला नरकाच्या अग्नीत जायचं नाही, माझ्या पापात मला मरायचं नाही. प्रभू मला स्वर्गीय जीवन वतन म्हणून पाहिजे, ह्या गोष्टी मला पाहिजेत म्हणून मी या ठिकाणी प्रभूशी धरून आहे. म्हणजे तो स्वार्थच झाला माझा. भले चांगल्या गोष्टीसाठी आहे, पण आहे स्वार्थच. हालेलुया. मनात आहे ती प्रार्थना. जेव्हा मी देवाच्या चरणी बसतो तर प्रभूला मी मागतो की देवा माझ्यावर दया कर, कारण मी पण चुकणार आहे, मला सोडू नकोस, माझ्या पापांची क्षमा कर. आणि जेव्हा तू येशील ना त्यावेळेस माझी आठवण कर, ही विनंती आहे माझ्या मनामध्ये परमेश्वरासाठी. तसंच ना जेव्हा देव तुम्हाला आणि मला भेटायला येतो ना, तो मनामध्ये काहीतरी इच्छा अपेक्षा घेऊन येतो. हालेलुया. तो मनामध्ये काहीतरी विचार करून येतो. त्याची इच्छा असते की आता त्याने तुमच्याशी बोलावं, त्याची इच्छा असती आता तुम्ही पण त्याचं ऐकून घ्या, त्याची इच्छा असती की माझं मन तुम्ही समजून घ्या. हालेलुया. प्रियांनो, म्हणून ज्या वेळेस तुम्ही देवाच्या चरणापाशी येतात ना, आपलं ऐकवायसाठी जाऊ नका, देवाचं ऐकायसाठी जा. हालेलुया. जेव्हा आपण देवाचं ऐकतो ना त्यावेळेस परमेश्वर आपला ऐकतो आणि कम्युनिकेशन पूर्ण होतं, संभाषण पूर्ण होतं. ते एका बाजूने राहत नाही, कारण त्यावेळेस परमेश्वर आपल्याशी बोलायला लागतो. हालेलुया. आपल्या कमतरता, देवाची अपेक्षा, देवाची इच्छा ही परमेश्वर आपल्याशी बोलायला लागतो. आणि म्हणून प्रियांनो, हा समय आहे की आज आपण देवाचं ऐकलं पाहिजे. हा समय आहे की परमेश्वराची वाणी आपल्या कानावर पडली पाहिजे. नुसता विश्वास आपल्याला तारायला समर्थ नाहीये, त्याप्रमाणे कृती केली पाहिजे. हालेलुया. आणि कृती करण्यासाठी परमेश्वराची इच्छा आहे की मी सांगेल त्या पद्धतीने तुम्ही चाला. परमेश्वराची इच्छा तुम्ही जाणून घ्या. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे प्रभू म्हणतो. हालेलुया. मार्ग जर प्रभू येशू ख्रिस्त आहे तर मार्ग तो जर आहे तर तुम्ही त्याला समजून घेतलं पाहिजे. मार्ग जर प्रभू येशू ख्रिस्त आहे तर तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे की हा जर मार्ग आहे तो कसा चाललेला आहे, कुठे चाललेला आहे, कुठं वळणदार आहे, कुठं सरळ आहे, या सगळ्या गोष्टी त्या मार्गाच्या तुम्ही जाणून घेतल्या पाहिजे. बरोबर आहे की नाही? जर मला एखाद्या विशिष्ट गावाला जायचं आहे तर मला तो रस्ता समजून घेतला पाहिजे की तो रस्ता कोणता आहे. आज जर मला सांगितलं मांजरीला जा तर मला काही खूप विचार करण्याची गरज नाही. भले माझ्या गाडीला रात्री लाईट नसला तरी मी मांजरीला निघून जाईल. का? मला मार्ग माहिती आहे. हालेलुया. काही फरक पडणार नाही. बरं हळूहळू जाईल पण मी बरोबर तिथपर्यंत पोहोचेल, कारण मला रस्ता पाठ आहे. मला खड्डे सुद्धा पाठ आहे रस्त्यातले, कारण आम्ही रोज अपडाऊन करतो त्या ठिकाणावर. कुठं स्पीड ब्रेकर आहे हे पण पाठ झालेलं आहे. याचा अर्थ काय? मार्ग माझ्या डोक्यात आहे. हालेलुया. प्रभू येशू म्हणतो मी मार्ग आहे. कुठला मार्ग? कुठे जाण्याचा मार्ग? स्वर्गात जाण्याचा मार्ग. तो म्हणतो मी आहे. मग जर तो स्वर्गात जाण्याचा मार्ग आहे तर तो मार्ग समजून घेतला पाहिजे. तो मार्ग कसा आहे, कुठं वळणदार आहे, कुठं खड्डे आहेत, कुठं कसं आहे, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजे. कारण बघा, स्वर्गात जाणं एवढं पण सोपं नाहीये जेवढं मनुष्याला वाटतं. सार्वकालिक जीवन वतन मिळवणं एवढं पण सोपं नाही जे मनुष्याला वाटतं. नुसतं मी पाण्यात डुबकी मारली, कुठेतरी आपले पाप धुवून टाकले आणि सगळ्या पापांपासून मी मुक्त, एवढं जर सोपं असतं तर आज स्वर्गात तर गर्दी मावली नसती. दारू पिणारा बी स्वर्गात, सिगरेट पिणारा बी स्वर्गात, बिड्या फुकणारा बी स्वर्गात, व्यभिचार करणारा स्वर्गात, खून मर्डर करणार. का? कारण एवढं सोपं आहे ना, नुसतं पाण्यात डुबकी मारा कुठेतरी जाऊन. विदर्भी लोक पण मारतात आणि ख्रिस्ती लोक पण मारतात ना. विदर्भी लोक जातात एखाद्या नदीमध्ये डुबकी मारायला, त्यांना वाटतं आमचे पाप धुतले गेले. आणि ख्रिस्ती लोक बाप्तिस्म्याच्या नावाने डुबक्या मारतात. त्यांना वाटतं की पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने आमचा बाप्तिस्मा झाला, पाण्यात आमचे अपराध धुतले गेले. असं इतकं सोपं आहे का? पाण्यात पाणी तुमचं पाप धुवू शकत नाही. मी प्रभू येशू ख्रिस्त स्वतःचं रक्त त्याने सांडलं तुमच्या आणि माझ्या अपराध. तुम्हाला माहिती का रक्तच का सांडलं गेलं येशू ख्रिस्ताचं? याच्या मागे एक कारण आहे. रक्तामध्ये जीवन असतं. काय असतं रक्तामध्ये? तुमचं हृदय चांगलं आहे, तुमच्या दोघं किडन्या चांगल्या आहेत, तुमचं फुफ्फुस चांगलं आहे, तुमच्या शरीरातले प्रत्येक अवयव जरी निरोगी असली आणि तुमच्या शरीरातलं सगळं रक्त काढून टाकलं, तुम्ही जिवंत राहाल का? नाही राहू शकत. तुम्ही जिवंत राहणार नाही, कारण जीवन रक्तामध्ये आहे. हालेलुया. जर तुमच्या शरीरात जे वाहणारं रक्तच जर काढून टाकलं ना तर तुमचं संपूर्ण शरीर जरी चांगलं असलं, अवयव जरी चांगले असले तरी शरीर चालू शकत नाही, कारण जीवन हे रक्तामध्ये आहे.
हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा उभ्या आणि आडव्या लाकडावर टांगला गेला ना, त्याच्या शरीरातलं एक एक रक्ताचा थेंब त्याने सांडला. त्याने त्याचं जीवन दिलं यासाठी की तुम्हाला आणि मला जीवन मिळालं. हालेलुया. म्हणून केवळ मला एक सांगा, सोनं जे आहे, सोनं आज काय ग्रॅम चालू आहे? सोनं 5,000 कमीत कमी बघू आपण ना, एक धरू 5,000 एक ढोबळ आकडा, 5,000 रुपये ग्रॅम सोनं आहे. सोन्याची किंमत ती आहे की एका ग्रॅम एवढूच तुकडं आपल्याला 5,000 रुपयाला मिळतं. आता सोनं विकत घेण्यासाठी आपण काय देतो त्या सोनाराला? पैसे. आता समजा 500च्या नोटा त्याला द्यायच्या आहेत सोनाराला, तर तो किती नोटा घेईल आपल्याकडून 5,000 रुपयाप्रमाणे? 10. 500च्या किती नोटा? 10. बघा, हे सोन्याचं मोल आहे एका ग्रॅमचं. मग तुम्ही असं म्हणाल का सोनाराला, हे घ्या, हे 500 रुपये घ्या आणि मला 1 ग्रॅम सोनं द्या, दिल का तो? नाही. त्या 1 ग्रॅम सोन्याची किंमत जी आहे ना, त्या 500च्या 10 नोटा आहे. हालेलुया. तुम्ही 1 नोट देऊन भागणार? तुम्ही 2 नोटा देऊन भागणार नाही. 5 नोटा पण नाही चालणार, त्याला 10च नोटा लागतील, तेव्हा त्या सोन्याचं मोल कम्प्लीट होतं. हालेलुया. तुमच्या जीवाचं मोल पाणी असू शकत नाही. तुमच्या जीवाचं मोल हे एखाद्या जनावराचं मूत्र असू शकत नाही. तुमच्या जीवाचं मोल जगातला पैसा, अडकार, सोनं, नाणं, चांदी असू शकत नाही. तुमच्या जीवाचं मोल फक्त जीव असू शकतो. हालेलुया. 1 ग्रॅम सोनं घेण्यासाठी भले मी अजून 1 ग्रॅम सोनं दिलं ना, तर तो म्हणेल ही 1 ग्रॅमची वस्तू तू घेऊन घे, ती 1 ग्रॅमची मला दे, कारण दोघांचं मोल सारखं आहे. हालेलुया. हालेलुया. किंवा मी 5,000 रुपये दिले तर ते मोल झालं. ते 5,000 रुपये हे मोल आहे त्या सोन्याचं, म्हणून मी 10 नोटा 500च्या दिल्यानंतर मला 1 ग्रॅमचं सोनं त्या ठिकाणी मला भेटतं. याचा अर्थ मोल सारखं झालं. हालेलुया. तसंच तुमचा जीव राखण्यासाठी, तुमचा जीव वाचवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने सारखंच मोल दिलं, कारण त्याच्याने दुसऱ्या कोणत्याच गोष्टीने तुमचा जीव राखला जाणार नव्हता. त्याला स्वतःचा जीव द्यावा लागला तुमच्यासाठी, तेव्हा तुमचा जीव तारला गेला. हालेलुया. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं रक्त सांडलं, म्हणून प्रभू येशू ख्रिस्त मारला गेला, म्हणून स्वर्गीय पित्याने त्याच्या एकुलत्या एका मुलाला या जगात 2020 वर्षापूर्वी पाठवलं आणि त्या उभ्या आणि आडव्या लाकडावर त्याला खिळून मारण्यासाठी लोकांच्या हातामध्ये दिलं. येशू ख्रिस्ताने काहीच पाप केलेलं नसताना सुद्धा तो वधस्तंभावर टांगला गेला. त्याच्या शरीरातला एक एक रक्ताचा थेंब त्या ठिकाणी सांडला गेला आणि संपूर्ण रक्त त्याने ओतलं आणि स्वतःचा प्राण दिला, आणि तेव्हा तुमचा आणि माझा प्राण वाचलेला. हालेलुया. कारण तुमच्या आणि माझ्या प्राणाचं मोल त्याचा प्राण होता. प्रियांनो, त्या येशूने, त्या देवाने एवढी मोठी दया आणि एवढी मोठी प्रीती तुमच्यावर केली. हालेलुया. जीवाचा मोबदला जीव त्याने तुमच्या आणि माझ्या. म्हणून आज जग अनेक गोष्टींच्या मागे लागतो. त्याला वाटतं याच्याने पापांची क्षमा, सोप्या गोष्टी निवडतं जग. कोणत्या गोष्टी निवडतात? सोपा. शॉर्टकट सगळ्यांना आवडतं ना, मग तो कोणत्याही गोष्टी बाबतीत असेल. पैसा कमवायला पण शॉर्टकट पाहिजे, नाही का? कुठे जायला पण आपल्याला शॉर्टकट पाहिजे. आपण विचारतो नाही का त्या शॉर्टकट आहे का एखादा ना? शॉर्टकट असेल तर आपल्याला बरं वाटतं, माझं पेट्रोल वाचतं, माझं डिझेल. आज लोक स्वर्गात जाण्याला पण काय शोधताय माहिती का तुम्हाला? काय शॉर्टकट? की एखादा शॉर्टकट आहे का? पैसे देऊन जाता येईल का? लोक दान धर्म करतात, मी 10,000 दिले सेवेसाठी, मी 50,000 दिले सेवेसाठी. लोकांना वाटतं शॉर्टकट आहे, मी या पैशातून कुठे जाईल? स्वर्गात. देव काही येडा आहे का? तुमच्या पैशांना परमेश्वर मोजत नाही, तुमच्या सोन्या नाण्याला, संपत्तीला परमेश्वर मोजत नाही, तुमच्या पद प्रतिष्ठेला परमेश्वर मोजत. जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी धूळ करत नाही, तोपर्यंत स्वर्गीय राज्य तुम्हाला मिळणार नाही. हालेलुया. हालेलुया. आज मनुष्य स्वर्गीय जीवन वतन मिळवण्यासाठी सुद्धा शॉर्टकट शोधत आहे. त्या शॉर्टकटच्या नादामध्ये तो मार्ग विसरून गेलेला आहे. एकच मार्ग आहे, तो म्हणजे येशू. हालेलुया. दुसरा मार्ग तुम्ही शोधाल शॉर्टकट, तो मार्ग त्या स्वर्गीय जीवनापर्यंत जाणारच नाही. हालेलुया. तुम्ही काहीही करा, जाणारच नाही. तुम्ही पाण्यात डुबक्या मारा, तो शॉर्टकट आहे तुम्हाला वाटतो पाप धुण्याचा. सगळे धर्म जे आहेत, सगळे जाती धर्म जे आहेत ना, त्यांनी शॉर्टकट शोधलेले आहेत की आम्हाला हा शॉर्टकट आहे स्वर्गात जाण्याचा. विधर्मी लोकांनी आणि ख्रिस्ती लोकांनी सगळ्यांनी शॉर्टकट शोधून ठेवलेले. बाप्तिस्मा घेतला का माझ्या पापांची क्षमा झाली, आणि मनुष्याला वाटतं आता माझं बुकिंग झालेली आहे स्वर्गामध्ये, आता मी कसाही जगलो, कसाही वागलो, दर रविवारी फक्त चर्चला जायचं, दान दशांश टाकायचा, 2 गाड्या म्हणायच्या, टाळ्या टिपायच्या, वचन ऐकायचं, निघून जायचं. शॉर्टकट आहे, काहीच गरज नाही ना. 8 दिवस आपले कामं करा, सोमवारपासून शनिवार पटेल तसं जीवन जगा, काही फरक पडत नाही. तुम्हाला काय वाटतं, एका दिवसाची प्रार्थना आपल्याला उद्धारासाठी आणि स्वर्गीय जीवनासाठी काफी आहे? स्वर्गीय जीवन आपल्याला मिळेल एवढा शॉर्टकट आहे स्वर्गीय जीवन? एवढं सहज आहे स्वर्गीय जीवन? एवढं सहज तुम्हाला त्या गोष्टी मिळतील का? प्रियांनो, म्हणून तुम्हाला सांगतो, तो मार्ग येशू आहे.
मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे प्रभू म्हणतो. माझ्याकडे आल्या वाचून तुम्हाला पित्याकडे जाता येणार नाही. हालेलुया. तो मार्ग शोधा जो येशू आहे, तो सत्य आहे, तोच जीवन आहे. त्याच्याद्वारेच तुम्हाला पित्यापर्यंत त्या ठिकाणी जाता येणार आहे. तो काही शॉर्टकट नाही. म्हणून तर कनान देशात जाण्यासाठी किती वर्ष लागले इस्रायल लोकांना? किती? 40 वर्ष फिरवलं प्रभूने. शॉर्टकट होता त्यांच्यासाठी. किती दिवसात पोहोचले असते ते? किती? 11 दिवसात पोहोचणार होते ते. सरळ होता शॉर्टकट. 11 दिवसात कनान देशात पोहोचत होते. एवढंच अंतर होतं कनान देशाचं मिस्र देशापासून. किती वर्ष लागले? 40 वर्ष फिरवलं प्रभूने. 40 वर्ष प्रभूने फिरून फिरून रानातून त्यांना प्रभू घेऊन गेला आणि मग कनान देशात ती पिढी गेलीच नाही. कारण ते सगळे शॉर्टकट वाले होते. ते पिढी तिथंच मरण पावली आणि नवीन पिढी प्रभू त्या कनान देशामध्ये घेऊन गेली. लक्षात घ्या प्रियांनो, आज पण ख्रिस्ती जीवनामध्ये शॉर्टकटने तुम्हाला काहीच नाही. आरोग्य मिळेल तुम्हाला, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल. ज्या विश्वासाने तुम्ही इथं आलेला आहात तुम्ही बरे व्हाल. प्रभू तुम्हाला आरोग्य देईल, प्रभू तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल. याचा अर्थ मी सगळं मिळवलं असं होत नाही. तेवढ्यापुरती शांती, तेवढ्यापुरतं आरोग्य. देवाच्या एका दासाने मस्त उदाहरण दिलं होतं की बऱ्याचदा आजार आपल्याला होतात, संकटात आपण असतो, समस्येत आपण असतो, पण ते कायमस्वरूपी का नाही बरे होत? आता एखाद्या दासाने प्रार्थना केली, बरं वाटलं, बरं का, खूप छान वाटलं सर, तुम्ही प्रार्थना केली, दिलीप पास्टर तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना केली ना फोनवर, आम्हाला एकदम बरं वाटलं. पण ना परत काही दिवसांनी आपण 2 दिवसांनी फोन करतो, परत थोडा थोडा त्रास व्हायला लागला. काय व्हायला लागला? थोडा थोडा त्रास व्हायला लागला. मग परत आपण दिलीप पास्टरला फोन करतो, पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा. पास्टरनी परत प्रार्थना केली, परत बरं वाटलं, परत 2-3 दिवस निघून जातात शांततेमध्ये, परत 4 दिवसांनी त्रास व्हायला लागतो. परत आपण फोन करतो दुसऱ्या एखादा. आता आपण काय म्हणतो, दिलीप पास्टरचं थोडंसं काही कनेक्शन कमी झालंय बरं का, दिलीप पास्टरची चार्जिंग कमी झाली, दुसऱ्या एखाद्या तासाला बघू आपण ज्याची फुल चार्जिंग आहे. आणि मग त्या तासाला फोन करतो, पास्टर तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा ना. मग तो पास्टर प्रार्थना करतो, मग 8 दिवस बरं वाटतं. किती दिवस बरं वाटतं? चार्जिंग जास्त आहे ना त्याची. मग किती? 8 दिवस बरं जातं. 8 दिवसानंतर परत त्रास सुरूच होतो. मग का? याच्या मागचं कारण शोधा. का बरं नाही वाटत? याच्या मागचं कारण शोधा. का मला पूर्णपणे मोकळीकता नाही मिळत? का मी पूर्णपणे त्या बंधनातून सुटत नाही? या गोष्टी मागचं कारण शोधा. तुम्हाला एक उदाहरण देतो. ज्या वेळेस त्या देवाच्या दासाने एक सुंदर उदाहरण दिलं होतं की ज्यावेळेस आपण चहा पितो कप मध्ये ना, चहाच्या कपात चहा पितो, मग चहा प्यायलो की आपण असा टेबलावर तो कप ठेवला समजा, आणि तो कप जो असतो ठेवल्यानंतर त्या चहाची अशी गोल रिंग त्या ठिकाणी तयार होते. पाहिलंय का? कपाला खालून चहा लागलेला असतो, मग आपण तिथं ठेवल्यानंतर तिथं अशी चहाची अशी गोल रिंग तयार होते. मग तो कप उचलून घेतला, आपला चहा पिला गेला, कप घेऊन जातात. मग काही वेळाने तिथं माश्या येतात. काय येतात? माश्या. त्या माश्या येतात भुनभुन करत, आणि त्या चहा जिथे ती गोल रिंग असते, चहा पडलेला असतो ना, तिथे येऊन त्या माश्या बसतात. मग आपण काय करतो? त्या माश्या अशा उसकतो. बरोबर आहे ना? मग त्या माश्या लगेच निघून जातात. मग परत थोड्या वेळाने गुणगुण करत परत तिथे येऊन बसतात. परत आपण असं उसकतो, परत त्या उडून जातात. एक माशी आपल्याला सापडत नाही, पण आपण जेवढं हाकलतो तेवढ्या त्या पडतात, पण मात्र परत येऊन तिथंच बसतात. मग जर समजा त्या माशांना आपल्याला हाकलायचं असेल तर काय करावं लागेल? तो जो टेबल आहे तो तुम्ही काय करा? ओल्या फडक्याने पुसून टाका. जर तो चहाचा डाग तुम्ही पुसून टाकला तर माशांना जे लागणारं खाद्य आहे ते त्याला भेटणार नाही आणि माशा परत तिथे येणार नाही. प्रॉब्लेम तो आहे. आपण आजारासाठी प्रार्थना करतो, समस्येसाठी प्रार्थना करतो, बरं वाटतं, माशा हकलून देतात देवाचे दास. दिलीप पास्टरने प्रार्थना केली का माशा पळून जातात, पण त्या परत येऊन बसतात. तो आजार परत येऊन बसतो. कारण काय माहिती का? आपल्यातलं पाप अजून निघालेलं नाही, आपल्यातले अपराध अजून निघालेले नाही, आपल्यातला दोष अजून निघालेला नाही. देवाची इच्छा मुळात ही आहे की पाप तुमच्यातून बाजूला करा. हालेलुया. तुमचे अपराध बाजूला करा की जेणेकरून सैतानाला जागा मिळणारच नाही, तुम्ही आजारी पडणारच नाही, तुमच्यात सैतान जागा घेणारच नाही. म्हणून त्या ठिकाणी आपले अपराध पुसून टाका. हालेलुया. आणि ज्या वेळेस तुम्ही ते अपराध पुसून टाकाल ना, तुम्हाला गरजच नाही, परमेश्वर तुम्हाला सांभाळेल. हालेलुया. परमेश्वराचा अनुग्रह तुमच्यावर त्या ठिकाणी असेल, परमेश्वराची कृपा. प्रियांनो, जर वारंवार ह्या गोष्टी आपल्या जीवनात, आज काय माहिती मला देवाचा आत्मा या गोष्टी का बोलायला भाग पाडत आहे, पण ह्या गोष्टी होतात. वारंवार आजार, वारंवार संकट, वारंवार समस्या, एक दिवस जात नाही का आहेच परत 4 दिवसानंतर 8 दिवसानंतर परत त्याच गोष्टी, परत त्याच गोष्टी जर आपल्या परिवारात, आपल्या घरात, आपल्या परिवारात, आपल्या व्यक्तींच्या जीवनामध्ये जर रिपीट होत असतील, काहीतरी अजून चहाचा डाग आहे, पापाचा डाग आहे की जेणेकरून सैतानाला जागा मिळते आणि आपण ते पुसत नाही.
तो स्वभाव आपण काढत नाही, ते पाप आपण दूर करत नाही, म्हणून सैतान आपल्या जीवनामध्ये जागा घेतो. प्रियांनो, आज परमेश्वर आपल्याशी बोलत आहे. देवाची इच्छा ही आहे ते काढा जे परमेश्वराला नाही आवडत. ती गोष्ट आपल्यातून दूर करा जी परमेश्वराला नाही आवडत. कोणताच देवाचा दास कायमस्वरूपी तुम्हाला आरोग्य देऊ शकत नाही. लक्षात घ्या, ते दान आहे देवाने दिलेलं, ते तेवढ्यापुरतं काम करतं. तुम्हाला पूर्ण वेळेची शांती केवळ प्रभू देऊ शकतो. हालेलुया. पूर्ण काळची शांती कोण देऊ शकतं? फक्त प्रभू देऊ शकतो. बाकी मनुष्याकडून अपेक्षा करू नका. कितीही चार्जिंग झालेला फुल चार्जिंग 100% चार्जिंग असेल तरी सुद्धा तो तुम्हाला हमी देऊ नाही शकत की तुम्ही आरोग्य कायम स्वरूपी टिकून राहिला असेल, जोपर्यंत तुमच्यातल्या त्या गोष्टी निघत नाही ज्या गोष्टी देवाला आवडत नाही. हालेलुया. तुम्हाला परमेश्वर आरोग्य देईल, तुम्हाला प्रभू अनुभव देईल, परमेश्वर तुमच्या सोबत त्या ठिकाणी राहील. लक्षात घ्या, फक्त तुम्ही देवाला आवडणारं जीवन जगा. हालेलुया. देवाचे दास हे फक्त माध्यम आहेत. देवाचे दास काय आहेत? माध्यम आहेत. एक वचन वाचू आपण. चला, लूका शुभवर्तमान काढा 10वा अध्याय. लूका शुभवर्तमान 10वा अध्याय पहिल्या वचनापासून वाचू आपण. लूका शुभवर्तमान अध्याय 10 आणि पहिल्या वचनापासून. यानंतर प्रभूने आणखी 72 जणांना नेमून ज्या ज्या नगरात व ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे असे त्यांना आपणा पुढे पाठवले. या वचनाकडे नीट लक्ष द्या. बघा, वचनात असं लिहिलेलं आहे, ह्यानंतर प्रभूने आणखी 72 जणांस, ते शिष्य होते येशूचे. हे 72 जण कोण होते? येशूचे शिष्य. त्याने ह्या 72 जणांना नेमणं म्हणजे काय? मी तुम्हाला ही जबाबदारी दिली, या जबाबदारीवर मी तुम्हाला नेमलं. हालेलुया. तुम्ही खजिनदार आहात. आपल्या मंडळीचे काय आहात? खजिनदार. तुमची नेमणूक झाली खजिनदार म्हणून. तुम्ही सेक्रेटरी, तुमची नेमणूक सेक्रेटरी म्हणून झाली. अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. याला म्हणतात नेमणं. प्रभू येशू ख्रिस्ताने 72 जणांना निवडलं आणि त्यांना नेमून दिलं. त्यांना एक अधिकार दिला. त्यांना शिष्य म्हणून त्या ठिकाणी प्रभूने घोषित केलं. बायबल असं म्हणतं, प्रभूने आणखी 72 जणांस नेमून ज्या ज्या नगरात व ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता. नीट लक्ष द्या या वचनाकडे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या 72 जणांना त्या गावांमध्ये पाठवलं ज्या गावामध्ये तो स्वतः जाणार होता. तेथे दोघे असे त्यांना आपला पुढे पाठवले. हालेलुया. देवाच्या दासांना प्रभू त्या परिवारांपर्यंत घेऊन जातो जिथं प्रभूला जाण्याची इच्छा असते. हालेलुया. देवाचे दास एक माध्यम आहेत त्या परिवारामध्ये प्रभूला घेऊन जाण्यासाठी. हालेलुया. प्रभू स्वतःहून नाही करत काहीच, तो देवाच्या दासांना ते काम देतो. नीट लक्ष द्या परत देवाच्या वचनाकडे. येशूने 72 जणांना नेमलं आणि त्या गावांमध्ये पाठवलं ज्या गावामध्ये स्वतः येशूला जायचं होतं. तो गेला नाही येशू, पण येशूने म्हटलं तुम्ही अगोदर जा त्या गावांमध्ये ना. तर प्रभू त्याच्या दासांना ह्यासाठी पाठवतो की त्या ठिकाणी त्याचे मार्ग मोकळे व्हावे, तिथं प्रभू येशू ख्रिस्ताला येता यावं. आज जर देवाच्या दासांद्वारे तुम्हाला वचन कळलेलं आहे, सुवार्ता कळलेली आहे, जर तुम्ही देवाच्या दासाकडे बघून इथं आलेले आहात, तर लक्षात घ्या याच्या मागचा उद्देश देवाचा हा आहे की त्याने आता तुमची भेट घ्यावी. हालेलुया. आता त्याने तुमच्यापर्यंत यावं. आता प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः तुमची भेट घ्यावी, गाठ घ्यावी, यासाठी प्रभूने त्याच्या दासांना तुमच्यापर्यंत आणलेलं आहे. हालेलुया. आणि देवाच्या दासांचं पण हे कर्तव्य आहे, हे काम आहे की तुम्हाला प्रभूने का पाठवलेलं आहे? कारण प्रभूला त्या गावात जायचं आहे. हालेलुया. मला प्रभूने सेवेला ह्यासाठी पाचारण केलं कारण प्रभूची इच्छा आहे की मी तुझ्यासोबत, मी तुझ्यानंतर तिथं जावं. जसं योहानाला परमेश्वराने पाचारण केलं की तू जा आणि कोणासाठी मार्ग मोकळे कर, तयार कर, येशू ख्रिस्ताच्या येण्यासाठी ना, एक वाट तयार करण्यासाठी, मार्ग तयार करण्यासाठी घोषणा करणाऱ्याची वाणी अरण्यामध्ये झाली. बायबल सांगतं पश्चाताप करा कारण देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. जो माझ्या मागून येणार आहे त्याच्या चपलांच्या वाना देखील धरण्याची किंवा सोडण्याची माझी योग्यता नाही, योहान म्हणते. हालेलुया. हे आहे की प्रभू ज्या गावामध्ये तुम्हाला आणि मला पाठवत आहे. योहानाचं जे समर्पण होतं, योहानाचं जी काही प्रार्थना होती, जी सेवा होती, तीच सेवा तुम्हाला आणि मला प्रभूने दिलेली आहे. तुम्ही आणि मी हेच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ज्याच्या वाहनाच्या दोऱ्या सोडण्याची सुद्धा माझी काय नाहीये, लायकी नाहीये. हालेलुया. माझा प्रभू जो येणार आहे ना, योहान म्हणतो मी काहीच नाही, माझ्या मागून जो येणार आहे. आज तुम्ही आणि मी देवाचे दास असताना
आपण जातो नाही, आपल्या मागून जो येणार आहे ना तो महत्वाचा आहे. हालेलुया. तुम्ही मार्ग तयार करण्यासाठी जात आहात, तुम्ही प्रभूसाठी वाट तयार करण्यासाठी जात आहात, तुम्ही लोकांचं मन तयार करण्या. जेव्हा एक देवाचा दास सुवार्ता सांगतो ना त्यावेळेस मार्ग मोकळे होतात प्रभू येशू ख्रिस्ताला त्या घरात येण्याचे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त माझा, आज जर मी इथं त्या ठिकाणी वचन सांगते ना, विश्वास ठेवा की कदाचित उद्याचा दिवस प्रभू तुम्हाला भेट देईल. हालेलुया. कदाचित परमेश्वर तुमचा पत्ता शोधत आहे, कदाचित परमेश्वर तुम्हाला भेटण्यासाठी वेळ काढत आहे, कदाचित प्रभू आज तुमच्या घरी येण्याची तयारी करत आहे. प्रियांनो, देवाचे दास केवळ माध्यम आहे. हालेलुया. परमेश्वराचे सेवक केवळ आज देवाच्या दासांनी स्वतःला देव करून ठेवलेला आहे. देवाच्या दासांनी स्वतःला काय केलेलं आहे? देव. आम्ही प्रार्थना करतो, आम्ही आमच्याद्वारे कार्य होतो, आमच्याद्वारे चमत्कार होतात, पण ते तुमच्याद्वारे नाही होत. कोणाद्वारे होतात? देवाद्वारे. मी जर एखादी प्रार्थना केली आणि हा व्यक्ती बरा झाला तर मी प्रार्थना केली, मी उत्तर दिलं, माझ्याद्वारे झालं असं नाही. माझी प्रार्थना कोणी ऐकली? देवाने, येशूने. कारण त्याने रक्त सांडलेलं आहे, त्याने फटके खाल्लेले, त्याने त्या ठिकाणी मरण सहन केलेले. येशूच्या नावात केवळ मी प्रार्थना केली, तिथं उत्तर मिळालेलं आहे. मी स्वतःला देव बनवू शकत नाही, मी देवाची जागा स्वतः घेऊ शकत नाही. मी फक्त मार्ग तयार करणार, मी फक्त जागा तयार करते. प्रभू तू ये आणि इथं बस. हालेलुया. हालेलुया. प्रभू ह्या ठिकाणी मी तुझ्यासाठी जागा तयार करते, ही तुझी जागा ह्या परिवारामध्ये. हे तुमचं आणि माझं काम आहे. प्रेषित ज्यावेळेस सेवेला सुरुवात केली या प्रेषितांनी, त्यांनी कधीच स्वतःसाठी जागा तयार केली नाही, त्यांनी प्रत्येक घरात देवासाठी जागा तयार केली. हालेलुया. प्रभूला उंच केलं, प्रभूला गाजवलं, त्यांनी प्रभूला पुढे ठेवलं आणि प्रत्येक व्यक्तीला प्रभूच्या मागे चाललं त्यांनी त्या ठिकाणी शिकवलं. हालेलुया. म्हणून बायबल म्हणतो त्या ठिकाणी, यानंतर प्रभूने आणखी 72 जणांस नेमून ज्या ज्या नगरात व ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यांना आपणा पुढे पाठवले. पुढे वाचा. तेव्हा त्यांनी त्यांना म्हटले, तेव्हा येशूने त्यांना म्हटले, पीक फार आहे, पीक फार आहे, परंतु कामकरी थोडे आहेत, परंतु कामकरी थोडे आहेत. म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकांसाठी कामकरी पाठवावे म्हणून त्याची प्रार्थना. म्हणून पिकाच्या धन्याने आपणापुढे आपल्यासाठी काय पाठवावे? आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावे म्हणून त्याची काय करा? प्रार्थना करा. हालेलुया. पीक फार आहे पण कामकरी थोडके देवाच्या. आज प्रभूला कामकऱ्यांचीच गरज आहे. प्रभूची इच्छा आहे की अनेक लोकांना गरज आहे. आज अनेक लोक बंधनात आहे, अशांततेमध्ये आहेत, अनेक लोकांच्या जीवनात समस्या आहे, आजार आहे, दुःख आहे. आज जेवढे इथं बसलेले आहेत ना, आपण काहीतरी अनुभव घेतला म्हणूनच बसलेलो आहोत. आपण पण असेच पिडलेलो होतो, आपणच असेच गांजलेलो होतो, आपण पण अशाच संकटात आणि समस्या. मी पण माझ्या जीवनातली पण ही साक्ष आहे की मी पण माझ्या जीवनामध्ये अनुभव घेतला, माझ्या पत्नीने अनुभव घेतला. मरणातून ती वाचली, आमचा मुलगा मरणातून वाचला जेव्हा तो पोटात होता तिच्या. तिथून आम्ही अनुभव घेतला आमच्या जिवंत देवाचा. हालेलुया. त्याच्याशिवाय आम्ही प्रभूला नाही स्वीकारलं. आम्ही अनुभव घेतला, आम्ही त्रासातून गेलो, आम्ही संकटातून गेलो. त्यावेळेस आम्हाला देवाची आठवण आली, देवाला हाक मारली, आरोळी मारली आणि प्रभूने आम्हाला उत्तर दिले. प्रभूने आमची प्रार्थना ऐकली. पण तिथून पुढे काय? तिथून पुढे काय? आरोग्य मिळालं झालं, प्रार्थना ऐकली झालं, समस्या दूर झाल्या झालं. अहो, प्रभूची अपेक्षा ही आहे, हे तर मार्ग झाले मोकळे तुमच्या जीवनासाठी. आता प्रभूला बोलवा. हालेलुया. आता प्रभूला आतमध्ये येऊ द्या. त्याच्या सेवकांनी तुम्हाला हे काम करून दिलं, आरोग्य मिळालं, संकटापासून दूर झाले, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं. हे काम सेवकांद्वारे झालं. प्रभूची पुढची अपेक्षा ही आहे, मी सेवकाला ह्यासाठी पाठवलं कारण मला तिथे यायचं. सेवकांची ही जबाबदारी आहे, लक्षात घ्या. ज्या वेळेस एखाद्या नवीन व्यक्तीला तुम्ही सुवार्ता देतात, प्रार्थना करतात, त्यानंतर दुसरं काम हे करा, त्यांना जाणीव करून द्या की आता हे घर कोणाचं झालेलं आहे? प्रभूचं झालेलं आहे. हालेलुया. आता प्रभूला तुमच्या सोबत ठेवा, आता प्रभूला तुम्ही स्वीकारा, प्रभूला तुमच्यामध्ये घ्या, प्रभूला तुम्ही सोबत ठेवा, तर त्या गोष्टी टिकून राहतील. हालेलुया. तर तुम्ही त्या आजारापासून दूर व्हाल, तर तुमच्या जीवनातली बंधनं दूर होतील, तर तुम्ही त्या संकटापासून दूर व्हाल. डॉक्टर कोणतेच असे विचार करत नसतील बरं का. अशा कोणत्याच डॉक्टरला वाटत नसेल की आजारच होणे कोणाला. होईल का असं? जर माशाने पाण्यापासूनच जर वैर केलं तर माशाला जगता येईल का? नाही. असा एक पण डॉक्टर नसेल की जो डॉक्टर विचार करत असेल प्रभू ह्या जगातून आजारच काढून टाक. उलट ते म्हणतील प्रभू मलेरियाची पण साथ येऊ दे, टायफॉइडची पण येऊ दे, डायरियाची पण येऊ दे, आणि प्रभू येऊ दे. कारण काय? काय भेटेल आम्हाला? पैसा. कारण त्यांनी एवढा पैसाच त्याच्यासाठी खर्च केलेला आहे. म्हणून डॉक्टरची अपेक्षा असते की आम्हाला अजून गिराईक भेटावे. म्हणून डॉक्टर कधीच असा विचार नाही करत की लोक बरे व्हावे. डॉक्टर म्हणतात, आता बघा कोरोना सुरू झाला ना, कोरोनाच्या लाटेमध्ये आपण पाहतो डॉक्टरांचा धडाका चालू होता आणि काय म्हणतात त्याला,
सिटी स्कॅन ना, ज्याला काही झालं, खोकला आला, थोडं छातीत वाटलं, डॉक्टर म्हणायचे जा सिटी स्कॅन कर. आता असं झालंय सिटी स्कॅन सेंटर अनेक नवीन उघडले. का? कारण लोकांना अपेक्षा आहे अजून लोकांनी आजारी पडावं. हालेलुया. लोकांना वाटतं की अरे हे दुकान खूप चांगलं चालतं कमी पैशात, नाही का? मग आता बघा पिंपळनेर सारख्या ठिकाणी पण सिटी स्कॅन सेंटर उभं झालं. पहिले नव्हतं, कारण लोकांना माहिती तुरळक पेशंट असायचे सिटी स्कॅन करणारे. एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला, काही झाला तर सिटी स्कॅन करायचे लोक. आता तर असं आहे, प्रत्येक 10 पेशंट मधून 5 पेशंटला सांगतात डॉक्टर जाऊन सिटी स्कॅन कर. हालेलुया. मग याचा अर्थ काय? सिटी स्कॅन सेंटर टाकणाऱ्याचा मनात विश्वास आहे. अनेक लोकांनी काय पडावं ते वाट बघतायत. कसली माहिती का? तिसऱ्या लाटेची. कसली? तिसरी लाट कधी येईल मोठ्या आतुरतेने वाट बघताय, कारण त्यांना माहिती आपली गिराईक वाढते. हे खरं आहे, खोटं नाहीये, बरोबर आहे ना? कारण समजा मी किराणा दुकान टाकलं तर मला अपेक्षा आहे की लोकांनी काय घ्यावा? किराणा घ्यावा. कारण मी जर पेट्रोल पंप टाकला तर मला अपेक्षा आहे लोकांनी खूप गाड्या घ्यावा की जेणेकरून माझं काय कसला खप होईल? पेट्रोलचा खप होईल. हे स्वाभाविक आहे. आज देवाच्या दासांना पण वाटतं की मला देवाने दान दिलं तर मला गिराईक द्यावे परमेश्वराने. काय द्यावे? गिराईक, की जेणेकरून माझी पॉप्युलॅरिटी त्या ठिकाणी वाढेल, माझा त्या ठिकाणी धंदा होईल, माझा व्यवसाय त्या ठिकाणी वाढेल. अशा पद्धतीने सुद्धा आज सेवा चाललेली आहे. लक्षात घ्या. म्हणून प्रभूला लोक तिथं त्या घरापर्यंत घेऊन जात नाही. देवाचे दास आज त्या घरापर्यंत प्रभूला घेऊन जात नाही, कारण स्वतःचा स्वार्थ लपलेला आहे. त्यांना माहितीये, त्यांना असं कधीच वाटत नाही या व्यक्तीने कायमस्वरूपी बरं व्हावं. अनेक देवाच्या दासांना असं वाटत नाही यांनी कायमस्वरूपी बरं व्हावं. त्यांना असं वाटतं यांनी वारंवार आम्हालाच फोन करावा प्रार्थनेसाठी. करा प्रार्थना, करा प्रार्थना, आज नाही उद्या, उद्या नाही परवा. बरं वाटतं देवाच्या दासांना. का? कारण लोक आम्हाला फोन करतात प्रार्थनेसाठी. प्रभूची अपेक्षा ही नाहीये प्रियांनो. प्रभूची अपेक्षा ही आहे की तुम्ही एकदा त्या घराला सुवार्ता दिली, त्यानंतर आता प्रभूने त्या घरामध्ये जावं. हालेलुया. त्या घरात देवाचे मार्ग मोकळे व्हावे, त्या घरातील बंधनं तुटावी. प्रभू ज्यावेळेस जक्कयाच्या घरामध्ये गेला, जक्कयाला प्रभू म्हणतो, जक्कया आज या घराला तारण प्राप्त झालेला आहे. हालेलुया. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त एखाद्या घरामध्ये जातो, परमनंट आरोग्य, परमनंट उद्धार, परमनंट तारण, परमनंट शांती परमेश्वर देऊन जातो. ही देवाची योजना आहे. आपला परमेश्वर टेम्पररी काहीच करत नाही. जो तुमचा आणि माझा प्रभू आहे तो टेम्पररी काम नाही करत, तर तो परमनंट काम करतो. हालेलुया. पूर्णपणे काम करणारा परमेश्वर. शांती देईल तर परमनंट देऊन जाईल. मग वादळ आलं, संकट आले, किती समस्या आला, जगामध्ये कोरोना असेल, काहीच नाही, आम्ही शांत राहू. का? कारण देवाची शांती परमनंट आहे. हालेलुया. ती आमच्यातून कोणीच काढून घेऊ शकत नाही. हे आहे देवाचं काम. प्रियांनो, देवाचा दास या नात्याने मी आज तुम्हाला प्रभूची ओळख करून दिलेली. माझ्याद्वारे काहीच होणार नाही. काम कोण करेल? येशू. कोणत्याच देवाच्या दासाद्वारे काही होणार नाही. काम फक्त माझा प्रभू करतो. आणि त्या प्रभूला सोबत घ्या, त्या प्रभूला सोबत ठेवा, त्या प्रभूला आपल्यामध्ये जागा द्या, त्या प्रभूला आवडेल असं जगा, त्या प्रभूचे मार्ग शोधा, त्या प्रभूची इच्छा जाणून घ्या, त्याचं मन जाणून घ्या, त्याच्या जवळ या, म्हणजे परमेश्वर तुमच्या जवळ येईल. हालेलुया. त्या परमेश्वराचा अनुभव घ्या. म्हणून देवाचं वचन म्हणतं, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. हालेलुया. अनुभव घेऊन पहा. देवाचे दास फक्त माध्यम आहे जिथं देवाला मार्ग मोकळे करायचे आहे. की ह्या गावामध्ये तुझा आज पुणे भागाची सेवा सुरू झाली. प्रियांनो, आम्ही फक्त माध्यम होतो. काहीच लायकी नसताना प्रभूने सर्वांना दिलीप पास्टरने आम्ही सर्वजण जेव्हा जायचो, काहीच तिथं आम्हाला समजत नव्हतं कशा पद्धतीने सेवा चाललेली, कशी होईल, इथं मंडळी होऊ शकते का नाही. आम्ही 3-4 लोक, 5 लोक आमच्या परिवारासोबत जेवढे आम्ही जायचो, 2-3 परिवार, तेवढे गाणे म्हणायचो. त्या लोकांना गाणे म्हणता यायचे नाही. टाळ्या, म्हणजे आम्ही गाणे म्हणायचो तर टाळ्या कुठं जायच्या, गाणे कुठं जायचे, अशी परिस्थिती. 2-3 वर्ष तर काहीच असंच होतं सगळं. आमच्या तोंडाकडे बघायचे की हे कसे करतात, तसे करतात. आज अशी परिस्थिती, आम्हाला संधी भेटत नाही गाणे म्हणायची. हालेलुया. आज देवाने एवढी कृपा पुरवली त्या मंडळांमध्ये, आज त्या ठिकाणी आम्हाला संधी भेटत नाही. एवढे लोक उत्साही असतात का, असे गाणे म्हणतात की आम्हाला वाटतं की अरे बापरे, हे तर काही पुढे निघून गेलेले आहे. हालेलुया. हालेलुया. त्या बहिणींचे गाणे ऐकावे ज्या बहिणींना वाचता येत नाही, लिहिता येत नाही. बऱ्याच बहिणी त्या ठिकाणी येते अडाणी, पण सगळे कठीण गाणे पूर्ण तोंडी पाठ त्या ठिकाणी म्हणतात आणि अतिशय सुरात आणि तालात नाचून गाऊन प्रभूची आराधना करतात. कारण हेच काम आहे आपलं. जर आम्ही फक्त म्हटलं असतं आम्ही गाणे म्हणतो, तुम्ही फक्त टाळ्या टिपा, जर अशीच सेवा जर तिथं केली असती ना की आम्ही गाणे म्हणतो, तुम्ही काय करा, फक्त टाळ्या टिपा, तर ते गाणे म्हणू शकले नसते. आज प्रभू त्यांच्या सोबत आहे. हालेलुया. आम्ही जाओ न जाओ, पण प्रभू त्यांच्या सोबत आहे. हीच देवाची अपेक्षा आहे. सेवा तेव्हा वाढेल जेव्हा प्रभूला तुम्ही तिथं जाऊ द्याल.
सेवा तेव्हा वाढेल जेव्हा प्रभूला तुम्ही जागा कराल त्या ठिकाणी त्यांच्या अंतःकरणामध्ये. जेव्हा ते प्रभूला स्वीकारतील आणि प्रभू त्यांच्या सोबत राहील ना, सगळे मार्ग मोकळे होतील. हालेलुया. हा, नुसतं चर्चला येऊ नका, प्रभूला आपल्या सोबत घेऊन जा. प्रभूला म्हणा, प्रभू मी तुला सोबत घेऊन जातो. काहीच करावं नाही लागत. प्रभूला आपला बोकड मागतो ना, कोंबडी मागतो ना, नारळ मागतो ना, काहीच दुसरं मागत नाही. माझा प्रभू फक्त विश्वास मागतो. हालेलुया. त्याची इच्छा आहे की तुम्ही फक्त मन द्या, मला तुमचं हृदय द्या, पैसा अडका काहीच देऊ नका, हे तर मी तुम्हाला दिलेलं आहे. हालेलुया. तुमचं मला काहीच नको, मला तुमचा फक्त विश्वास पाहिजे. आज देवाचा दास या नात्याने प्रियांनो, मी माझ्या प्रभूला तुमच्या समोर ठेवत आहे. मी माझ्या प्रभूला तुमच्या समोर ठेवते. तुम्ही अनुभव घ्या, परमेश्वर किती चांगला आहे. तुम्ही त्याला स्पर्श करा, तुम्ही अनुभव करा. आज ज्या विश्वासाने तुम्ही इथं आलेले आहात ना, मी सांगतो आम्ही तर प्रार्थना करून देऊ, पण जाताना आपल्या सोबत प्रभूला घेऊन जा. हालेलुया. तो विश्वास घेऊन जा. आणि जर तुम्ही प्रभूला सोबत घेऊन गेले ना, घरी गेले तरी आरोग्य असेलच, घरी गेले तरी समस्या येणार नाही, घरी गेले तरी संकट येणार नाही, घरी गेलं तरी परत तुम्हाला गरज पडणार नाही कोणा व्यक्तीची. तर प्रभू तुमच्या सोबत आहे. हालेलुया. प्रभू नेहमी तुमच्या सोबत राहील. आज तुम्ही काही लोक नंदुरबार वरून, काही एक उडाण्यावरून या ठिकाणी आलेला आहे. एवढ्या लांबून तुम्ही दर रविवारी येऊ शकतात का? नाही, कठीण आहे एवढ्या लांबून येणं. मी म्हणतो की प्रभूला सोबत घेऊन जा ना. त्यापेक्षा शिंदे सरांना नाही घेऊन जाऊ शकत कारण मला परिवार आहे ना, किंवा दिलीप पास्टरला पण नाही घेऊन जाऊ शकत. दिलीप पास्टरला बी परिवाराने शेती भीती दिलेली देवाने. मग कोणाला घेऊन जाऊ शकता? हा, येशूला. मग घेऊन जा ना त्याला. मेन तर तोच आहे, मेन काम करणारा तोच आहे. आम्ही तर सगळे माध्यम आहोत. आम्ही आज आहोत उद्या नाही आहोत. जो सर्व काळ राहणार आहे त्याला सोबत जर तो यायला तयार आहे तुम्हाला तुमच्या सोबत, तर त्याला तुम्ही सोबत घेऊन जा ना. मग तुम्ही कुठेही राहत असाल, कोणत्याही गावात, कोणत्याही शहरात, कोणत्याही घरात तुम्ही राहत असाल, माझा प्रभू तुमच्या सोबत राहील हा विश्वास ठेवा. हालेलुया. हेच काम देवाचा दास या नात्याने माझं आहे. देवाचं गौरव देवालाच द्या. हालेलुया. तो परमेश्वर काम करेल प्रियांनो. म्हणून त्या ठिकाणी प्रवेश ख्रिस्ताने शिष्याना पाठवलं ज्या गावात त्याला स्वतःला जायचं. हालेलुया. आणि शिष्याना सांगितलं तुम्ही जा आणि त्या गावात जाऊन तुम्ही लोकांना सांगा देवाचं राज्य जवळ आहे. तुम्ही पीक वाढलेलं आहे. प्रभू म्हणतो कामकरी थोडके आहे. तुम्ही पित्याकडे मागा की त्या पित्याने कामकरी पाठवा, पिकासाठी कामकरी पाठवा. प्रियांनो, अशा कामकऱ्यांची प्रभूला इच्छा आहे. अशा कामकऱ्यांकडे प्रभू आज बघत की ज्यांनी त्याचे मार्ग मोकळे करावे. देव करो या वचनाद्वारे परमेश्वर आपल्या सर्वांना आशीषित करो. वेळ जातो, आपण प्रार्थना करू. धन्यवाद पिता, तुझी स्तुती करतो. आज परत एकदा तुझ्या जिवंत वचनाद्वारे तू आमच्याशी बोललेला आहे, त्याबद्दल उपकार मानतो. खरंच परमेश्वर पिता, आम्ही केवळ माध्यम आहोत, कार्य करणारा तू आहे. माझ्या देवा, आज ज्या भुकेने, तहानेने, ज्या विश्वासाने आज जी तुझी लेकरं ह्या ठिकाणी येऊन बसलेली आहेत बापा, मी प्रार्थना करतो तुझी ओळख त्यांना करून दिलेली आहे प्रभू. आता तू त्यांच्या सोबत राहा, आता तू त्यांच्यामध्ये राहा प्रभू. आज तू त्यांना अनुभव दे आणि प्रभू त्यांनी तुझ्या मागे चालावं असं कार्य कर देवा. त्यांनी तुझ्या वचनाचा स्वीकार करावा, सुवार्थेचा स्वीकार करावा, ख्रिस्ता तुझा मार्ग शोधावा, यासाठी कृपा आणि अनुग्रह दे परमेश्वर. कारण मार्ग, सत्य आणि जीवन तूच आहे परमेश्वराचे. हो पिता, जे जिवंत वचन आज पेरलं गेलं 30 पट, 60 पट, 100 पट फळ देणार असले आणि प्रभू केवळ ऐकणारे नाही, वचनाप्रमाणे चालणारे कर देवा. धन्यवाद. प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान जो प्रभू तुझा आहे तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र